नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण घट्टसर दही कसे सेट होते ते आपण बघणार आहोत। घट्टसर दही करण्यासाठी मी 300 ग्रॅम गाईचे दूध घेतलेले आहे। आता हे दूध गॅसवर आपण तापवून घेऊ। हे बघा, दूध उकळी आलेले आहे। आता हे दूध किचनच्या ओट्यावर ठेवू आणि दूध कोमट होईपर्यंत वाट बघू। आता दूध कोमट झालेले आहे। आपल्या बोटाला दूध गरम लागत नाही। दूध थंड घ्यायचे नाही। थंड जर दूध घेतले तर आपलं दही चांगलं सेट होत नाही। आता मी हा एक डब्बा घेतलेला आहे। या डब्यामध्ये मी भोवताल आणि बुडाशी थोडं दही लावून घेते। हे दही मी घरी विरजण लावलेलं होतं। हे घरचं दही आहे। असं छान असं बुडाशी लावून घ्यायचं आणि थोडं बुडाला लावून झाल्यानंतर असं भोवताल पण थोडं दही लावून घ्यायचं। असं छान असं भोवताल दही लावून घेतलं। डब्याच्या भोवताल आणि डब्याच्या बुडाशी जर आपण असं दही जर लावलं तर आपलं दही मलाईदार दही छान घट्टसर होते। आणि यामध्ये आपण असं दूध ओतून घेऊ आणि चम्मच घेऊन चम्मच दुधात हलवून घ्यायचे, म्हणजे दही पूर्ण आपल्या दुधाला लागते। दही छान सपाट भांडे असो की उघड भांडे असो, मलाईदार घट्ट दही छान सेट होते। पण असं कुणी म्हणतात की उघड भांड असलं तर दही चांगलं सेट होत नाही, पण माझा तसा काही अनुभव नाही। आणि आता हे दही सेट होण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवून देऊ, म्हणजेच किचनच्या ओट्यावर रात्रभर ठेवून देऊ। दही आपले सेट झाले की नाही हे सारखं सारखं पाहायचे नाही। याने काय होतं, दही चांगले सेट होत नाही। आता डब्याला झाकण लावू आणि गरम ठिकाणी किचनच्या ओट्यावर ठेवून देऊ आणि 10 ते 12 तासांना आपण हा डब्बा उघडून पाहू। गाईच्या दुधाचे दही छान झालेले आहे। उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे दही लवकर सेट होते। थंडीमध्ये दही सेट व्हायला थोडा उशीरच लागते। आता हे दही छान गडेदार आणि मलाईदार सेट झालेले आहे। पण सुरुवातीला मात्र दूध आपण गरम करतो, त्यावेळेस आपले गाईचे दूध असले तर ते दूध पातळ राहते। म्हणून गाईचे दूध मंद गॅसवर 5 मिनिटे घट्ट येऊ द्यायचे। नंतर माझ्या व्हिडिओ प्रमाणे विरजण लावायचे। अशाच नवीन नवीन रेसिपी आणत राहू। गाईचे दही खाण्यास हेल्दीदायक आहे। हेल्दी खा, हेल्दी रहा। ज्योती हेल्दी आहार या चॅनलला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आहार ह्या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।